धन्यवाद. परमेश्वराची स्तुती हो प्रियांनो. नमस्ते, तुमचं स्वागत आहे संध्या दिलसे ह्या चॅनलवरती. प्रियांनो, आपण आज बघणार आहोत, आपल्याला एखादी जखम झाली, एवढंसं काही कट लागला आणि एवढंसं रक्त आलं ना, तर आपण किती घाबरतो ना. कारण काय प्रियांनो, आपल्या रक्तामध्ये ना आपला प्राण आहे. एखाद्याचं रक्त भरपूर गेलं तर तो माणूस दगावतो, वाचत नाही, बरोबर आहे. तर आपण आपल्या रक्ताला एवढं महत्त्व देतो. तर आपण त्या रक्ताविषयी बघणार आहोत. परमेश्वराने जे रक्त सांडवलं आहे ना, ते पवित्र रक्त, निर्दोष रक्त, आणि त्या रक्ताद्वारे आपल्याला पापाची क्षमा आहे. त्या रक्ताद्वारे आपल्याला सर्व गुन्ह्यापासून मुक्ती मिळते. प्रियांनो, आज आपण भूताच्या गोष्टी ऐकतो. काही चॅनलवरती तुम्ही पण ऐकल्या असतील की अरे ते मेल्यानंतर आत्म्याला मुक्त करायला निघतात. नाही, तुम्ही काहीही या पृथ्वीवर केलं ना, तरी त्या आत्म्याला मुक्ती मिळणार नाही. मुक्ती प्रभू येशूच्या नावात आहे. मुक्ती ते जिवंत असतानाच तुम्हाला मिळते. लक्षात ठेवा. तुम्ही दारूतून मुक्त झालात का? तुम्ही पापातून मुक्त झालात का? तुम्ही रागातून मुक्त झालात का? तुम्ही लोभातून मुक्त झालात का? आणि अशी व्यक्ती ही दुनिया सोडल्यानंतर स्वर्गात जाणार, परमेश्वरावर विश्वास ठेवणार आहे. परंतु जे इथे दारू पितात, त्यांनी खोटं बोलणं सोडलं नाही, लोभ सोडला नाही, सगळ्या प्रकारचा घाणेरडेपणा, दुष्टपणा, आणि अशी व्यक्ती जेव्हा मरते आणि मेल्यानंतर जे त्रास देतात दुष्ट आत्मे, आपण म्हणतो ती व्यक्तीचं इच्छा पूर्ण झाली नाही, तिचं शांती करा. होम केला नाही का, शांती केली नाही का, असं म्हणतो. प्रियांनो, हे अंधार आहे, याच्यातून तुम्ही सावरलं पाहिजे, हे तुम्हाला गोष्ट कळाली पाहिजे. म्हणून आपण आता 2 शब्दाचं गाणं म्हणणार आहोत. ऐका. तेरा लहू बड़ा कीमती है प्रभु, तेरा लहू बड़ा कीमती